रामराम मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे चिंचेचे आंबट गोड लोणचे। तर त्यासाठी लागणारे आपण साहित्य बघून घेऊ। त्यासाठी आपल्याला लागणार आहेत 20 ते 25 चिंचा, त्याचे साल काढून ते स्वच्छ करून घेतलेले आहेत। 1 वाटी गूळ, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा धनापूड, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ, 1 चमचा तिखट, 2 ते 3 पळ्या तेल आणि लोणच्यासाठी लागणारा मसाला। हा मसाला तुम्ही कुठलाही वापरू शकतात तुमच्या आवडीप्रमाणे। तर मैत्रिणींनो, आपण साहित्य तर आता बघितलेलेच आहे। तर आता आपण तेल गरम करू। कढईमध्ये साधारण 2 ते 3 पळ्या तेल घातलेले आहे। त्यामध्ये आपण गूळ घालणार आहे। आता हा गूळ वितळवेपर्यंत आपण ठेवू। आपला गूळ आता मेल्ट झालेला आहे। त्यामध्ये आपण तिखट, धनापूड, जिरेपूड, हळद, तसेच लोणच्याचा मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालणार आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिश्रण एकत्र करणार आहे। इथे मी चिंचा धुवून घेतलेल्या आहेत। आपले मिश्रण याप्रमाणे आता पातळ झालेले आहे। यामध्ये आपण चिंचा घालणार आहे आणि साधारण 2 ते 3 उकळ्या येईपर्यंत आपण याला शिजू देऊ। तर बघा मैत्रिणींनो, आपल्या चिंचेच्या चटणीला आता उकळ्या आलेल्या आहेत। आपली चटणी होत आलेली आहे। आता यामध्ये आपल्याला चाट मसाला घालायचा आहे। जोपर्यंत उकळ्या येत नाही तोपर्यंत चाट मसाला घालायचा नाही। चिंचेच्या आंबट गोड लोणच्याला छान अशा उकळ्या आलेल्या आहेत। त्यामध्ये आपण आता चाट मसाला घालू आणि मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घेऊ। साधारण 2 ते 3 मिनिटे आपण हे मिश्रण शिजू देणार आहे आणि नंतर गॅस बंद करणार आहे। आपले 2 ते 3 मिनिटे झालेली आहे। आता आपण गॅस बंद करू। आपले आंबट गोड चिंचेचे लोणचे आता तयार झालेले आहे। तर बघा मैत्रिणींनो, आपले आंबट गोड असे चिंचेचे लोणचे तयार झालेले आहे। हे लोणचे साधारण 1 महिनापर्यंत टिकू शकते। यामध्ये मी गुळाचा वापर केलेला आहे। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही साखरेचा वापर सुद्धा करू शकतात। आपल्या लोणच्याच्या मसाल्यामध्ये हिंगाचा वापर ऑलरेडी असतो, त्यामुळे तुम्ही हिंग नाही घातला तरी चालेल। आणि तुम्हाला लोणच्यामध्ये जास्त हिंगाची चव आवडत असल्यास ज्या वेळेस आपण तेल घालतो त्यावेळेस आपण हिंग 2 चिमूट इतका घालू शकतो। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मैत्रिणींनो, मला कमेंट करून नक्की सांगा।